राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्याच्या दुःखद वृत्तानं संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे। या पार्श्वभूमीवर गडिंग्लज शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तपणे आपले व्यवहार बंद ठेवत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली। गडिंग्लज शहरातील मुख्य बाजारपेठ, भाजी मंडई, भडगाव रोड तसंच बस स्थानक परिसरातील दुकानं बंद ठेवण्यात आली होती। अजित पवार यांनी शेतकरी, व्यापारी तसंच सर्वसामान्य जनतेसाठी घेतलेल्या निर्णयांचं स्मरण करत व्यापाऱ्यांनी शोक व्यक्त केला। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत गडिंग्लज व्यापारी संघटना आणि विविध व्यापारी संस्थांच्या वतीनं शहरातील मुख्य बाजारपेठ, भाजी मंडई, भडगाव रोड, बस स्थानक परिसरातील दुकानं पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती। नामदार अजित पवार यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात शेतकरी, व्यापारी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेसाठी घेतलेले निर्णय आणि त्यांचं कार्य लक्षात घेता त्यांच्या निधनानं राज्याचं मोठं नुकसान झालंय अशी भावना व्यापारी वर्गातून व्यक्त होत होती। शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीनं करण्यात आलेल्या या व्यापार बंदमुळे शहरात शोकमय वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी विविध व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। व्यापार बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा उपक्रम म्हणजे दिवंगत नेत्यांप्रती व्यक्त केलेला सामूहिक आदर आणि दुःख भावना असल्याचं चित्र शहरात पाहायला मिळालं।